मंडळी, आपल्या हास्य जत्रेच्या मंचावर नेहमीच फेमस व्यक्तिमत्वांच्या मुलाखती होत असतात. आज इथे एका कवयित्रीची मुलाखत होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅड कॉमेडी करण्यात हातखंडा असलेल्या अवलिया जोडीचं, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. आज आपल्याकडे येणार आहेत ज्येष्ठ लेखिका विशाखाताई क्षीरसागर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. दोन ओळी तुमच्यासाठी मालवणीत. गोड तुझं रूप जणू कोकणातलो रातांबो. थँक्यू. गोड तुझं रूप जणू कोकणातलो रातांबो, बोलवलं दीपिकास आणि इलो मोग्यांबो. काय हे माझ्या मुलाखतींमध्ये असे विनोदी बाण मी नेहमीच मारत असतो. हे बाण ज्या भातातून येतात ना, तो भाता फक्त जिवंत राहील याची काळजी घ्या. हो, नक्कीच नक्कीच घेईन मी. ह्याच्या पुढे घ्यायलाच हवी हो, मला. हवी. तर स्वागत आहे तुमचं. हो, thank you. तुम्ही इकडे आलेला आहात. फुल न फुलाची एक मिनिट. काय झालं? काय हो? हा? फुल न फुलाची पाकळी म्हणून ही जावळी मी तुम्हाला देत आहे. थँक्यू. एक मिनिट. हे हे फुल न फुलाची पाकळी म्हणून कोणाची झावळी देतं का? विणूया अतूट नाट्टी असं सांगून 2 महिन्याचा ब्रेक देतात आपल्याला. जावळी द्यायला काय प्रॉब्लेम? थँक्यू सो मच. करेक्ट आहे तुमचं. हो, हे पटलेलं हो, हे मात्र अगदी पटलं. मला. ओके. तर स्वागत आहे तुमचं. तिकडे तुम्ही माझ्या या मंचावर आलेला आहात. Thank you. तर ही जी तुमची एक ग्रामीण शाळेत शिकणारी एक छोटीशी मुलगी, बरं. ते आज साहित्य शिरोमणी, वा ह्या प्रवासाबद्दल काय सांगा? वा, खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे माझ्या जे लेखनाचं बीज जे रोवलं गेलं आहे, त्याचं सगळं कारण म्हणजे माझी आजी आहे. हो हो, आजी. हो, म्हणजे आजी माझी सुंदर ओव्या रचायची. माझी आजी ओव्याची ओढायची. ओवा घालून. एक कागदात ते ओवा घालून एक अशी कश मारायची, दिवसभर त्यात सगळी कामं करायची. ती माझी आजी तशीच होती. मेंदूवर जी जळमट आहे ती साफ का नाही करत रे तू? जळमट नाही, केस आहेत ते. अरे माकडा, मेंदू आत असतो ना, मेंदूवर डायरेक्ट केस कसे येतील? नाही, तसं त्या नाही. कवटी खाली मेंदू आहे ना, Yes, ते yes, जरा साफ कर ना जरा तू. Yes, वाटेल ते काय बडबडतोस? आय एम रिअली आय सिन्सिअरली. आपलं बुवा असं असतं. आपल्या बुवा असं असतं नाही रे, अपोलॉजीज आपलं आय सिन्सिअरली. हे प्लीज प्रोसीड. प्रोसीड काय प्रोसीड? हा, मी काय वकील आहे, तू काय जजेस? हो, मी जज आहे. ए काय करतोस? जज आहे ना, मग जुजबी घेते. थोबाड फोडेन. अरे तुझी जुजबी घेण्यापेक्षा मी विषारी साप गालाला चावून घेऊन मरेन ना. मरने की बात मत ए, कर. ए, ए, होतं काय? नॉनसेन्स. हा, तर सांगत होते मी की हे सगळं लेखनाचं जे बीज आहे ते सगळं माझ्या आजीमुळे माझ्यात आलं. तर माझी आजी धान्य दळता दळता ओव्या रसायची. म्हणजे मला अजूनही आठवतं तिची एक लाडकी ओवी ती कायम म्हणायची, माझ्या सुखाच्या संगती सगळे सोय रे सोबती, दुःखाच्या संगे सोबतीला कुणीच नसती. वा, वा, वा. अशी ती ओवी तिची मला अजून आठवते. वा 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 वा. याच्यावरून मला सुद्धा एक ओवी सुचलेली आहे. अरे छान, बोला. हा हा. वर्षभर माझ्या समोर वेगवेगळे पाहुणे बसती, उद्यापासून आम्ही घर बसती आणि ढग मोजती. एक मिनिट, एक सांगू का? एक रिक्वेस्ट आहे म्हणजे माझी. म्हणजे ओवी आणि माझी आजी याची मस्करी नका करू, प्लीज. Sorry. प्लीज, आय रिक्वेस्ट यू. इट्स माय हंबल रिक्वेस्ट. प्लीज होल्ड युअर टंग वाईल स्पीकिंग. ओके, थोबड पडेल ना असा. बोलता येणार नाही. होल्ड म्हटल्यावर टंग होल्ड करतो मॅनरलेस माणूस.
प्लीज. एनिवे तर अशी माझी आजी काव्य रचायची आणि मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अक्षरशः वयाच्या 6व्या वर्षी आईवर कविता लिहिली. अरे वा, आईने ऑब्जेक्शन नाही घेतलं? का नाही म्हणजे शाई बी लागली असेल ना, सगळं ते दिवसभर काढत बसायला काय बावळेस का रे? बावळेस तू? आईवर कविता. गपरे, नॉनसेन्स. अक्कल नाही दिली देवाने तुला? सॉरी. अरे आईवर म्हणजे आईच्या अंगावर लिहितं का कोणी कविता? आई या विषयावर कविता लिहिली आहे. आता ओ. उद्या तुला पाण्यावर निबंध लिहा म्हटलं तू पाण्यावर जाणार आहेस का लिहायला? हसतोस काय बावळट? गप. हा तर मला अजूनही आठवतं की आणि मग त्याच्यानंतर मला खूप त्या कवितेसाठी बक्षीस मिळाली. वा, वा. आणि मग मी लिहित गेले आणि मग एका दिवशी माझ्या लक्षात आलं की बाप रे, आपण खूप बरं लिहितो. काय? सॉरी, याच्यावर मला हसायचं नव्हतं, ऍक्च्युली हसायचं होतं. हकनाक मरशील ना तू. काय उगाच थट्टा करतोयस माझी? सॉरी सॉरी सॉरी. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा बोला. आहे, शिकरणताई आज तुम्ही शिकरणताई नाही आहे ना माझं? क्षीरसागरचं नाव आहे माझं. शिकरणताई काय शिकरणताई? काय चालेल. काय 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 क्षीरसागर नाव आहे माझं. तर क्षीरसागर ताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आजपर्यंत तुम्ही वेगवेगळे काव्य प्रकार हाताळले हो असतील, तर. त्याबद्दल काही सांगाल का? खरंय म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी आतापर्यंत प्रेम कविता केल्या आहेत, वा, वा. म्हणजे विद्रोही कविता केलेल्या हा, हा, आहेत काही. त्याच्यानंतर मी चारोळ्या केलेल्या आहेत अरे वा. आणि हायकू केलेली आहे. शेवटचं काय? हायकू. मला जरा ऐकू नाही आलं म्हणून मी. तर तुम्ही ते चारोळ्यांबद्दल म्हणत होता. चारोळ्या म्हणजे कसं, 4 ओळींची जी असते कविता त्याला चारोळी म्हणतात. 4 ओळींची कविता ही 4 ओळी झालेली आहे. correct. पण मग 4 ओळींच्या वर तुम्ही का नाही लिहिलं? तुम्हाला काही सुचलं नाही की कंटाळा आला? अरे बावळट, तो कवितेचा प्रकार आहे ना. 4 ओळींचीच कविता असते, तसाच आहे कवितेचा प्रकार. अच्छा. त्यालाच 4 ओळी म्हटलं जातं. तर ते हायकू बद्दल तुम्ही सांगा. हायकूचं काय हायकू एक वैशिष्ट्य आहे? जापनीज काव्य प्रकार आहे हा, जापनीज. आणि तो अगदी 3 ओळींमध्ये संपतो. वा वा वा, रसिको, नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत जाते की मराठीत हायकू विशाखाताईने आणलेला आहे, बॉलिवूडमध्ये हायकू सुनील शेट्टीने आणलेला होता. आणलेला होता. अतिशय खुकरड आहे तुम्ही जे काय करताय ते. असा कसा विसरला तुम्ही थोबाड फोडेल ना असं. सॉरी सॉरी, मी माफी मागतो तुमची. एनिवे, आता आपण वेगळ्या सेगमेंटकडे वळतो आहे. तर मी सुद्धा एक छोटा मोठा लेखक आहे. अरे वा, हा, खरंच तर का? मी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. अरे बापरे. तर त्या पुस्तकाचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं ही माझी इच्छा आहे. प्लीज नाही म्हणू नका. प्लीज प्लीज नाही म्हणू नका, म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. बरं बरं ठीक आहे. हा हा, प्लीज प्लीज तुमची आहे ओके आहे हो तुम्ही? हो, मी तयार आहे. अच्छा, ओके. द्या तुम्ही पुस्तक. हे आणि मुळात ना पुस्तकाचं उद्घाटन नाही करत बरं, पुस्तकाचं ना प्रकाशन केलं जातं. हो नक्कीच नक्कीच, ते आजच आम्हाला कळलेलं आहे. तर तुम्ही स्वतः अनावृत्त व्हा. काय बोलताय तुम्ही? अनावृत्त नाही, ते अनावरण करायचं असतं पुस्तकाचं. अनावरण हे Nonsense. हा, द्या इकडे. हे याचं अनावरण हे करा. ओके. एकदा जोरदार टाळ्या. पुस्तकाचं नाव आहे आईच्या गावात लावलं बाबांचं झाड. हे तुम्ही बघा, मुखपृष्ठ सुद्धा तयार करून घेतलेले आहे. बघा लोकांना हे सगळीकडे बाबा बाबा का लटकवलं तेवढे? ते बाबांचं झाड आहे ना, हे आई बसलेली आहे आईच्या गावात, हे बाबांचं झाड असं ते आहे, हे केलेलं आहे. तर याचं उद्घाटन तुम्ही करा. नुसतंच कवर आहे. हा, पानं कुठे जात मी? ते ठरायचं काय लिहायचं ते अजून ठरायचंय. हे विचार चालले आहेत, सध्या काही सुचत नाहीये, पण 300 पानं करणार आहे टार्गेट आहे माझं, आणि एका पानावर 3 परिच्छेद असणार आहेत. हे सगळं ठरवलेलं आहे. अरे माकडा, किती पाणी आहे ते ठरलंय, एका पानावर 3 परिच्छेद असणार हे सुद्धा ठरलंय, पण आतमध्ये काय काळं गोरं करायचं हे नाही ठरलेलं. हे ठरले. आता काही नवीन आयडिया असेल तर सांगा, आपण लिहून नॉनसेन्स. प्लीज प्लीज तू प्लीज माझा बसा. अपमान करण्यासाठी मला इथे नाही, बोलवलं नाही, का? नाही, ही अशा खरं- पद्धतीची पुस्तकं इथे प्रकाशित अहो, करायची? नाही नाही, खरंच नाही. माझं विश्वास ठेवा, माझ्या मनात असं काही नाहीये. खोटं बोललं ना, पुढचं वाका फंबल होईल माझं. हे बघ, हे बघ, सॉरी सॉरी, तू चुकून झालेलं. प्लीज प्लीज बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. गेले 12.5 तास जवळजवळ आपण हा इंटरव्ह्यू करतो आहे. कुठलं घड्याळ आहे काय माहिती? 12.5 प्रेक्षक तास. अक्षर रंगून गेलेले आहेत. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. एक मिनिट, हे काय मनोरंजन? हे मनोरंजनाचे कार्यक्रम मेन असतात, बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं. तर मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. ह्यात मी करणार आहे बासरी वादन. एक मिनिट, काय म्हणाल? बासरी वादन मी करणार आहे. बासरी वाजवता येते? त्याशिवाय मी कसं काय करू बासरी वादन, सांगा बघू. तर बासरी वादन मी करणार आहे. तुमचं हे पुस्तक आहे, हा हा. त्यात एक परिच्छेद आहे, अत्यंत सिरियस असा परिच्छेद आहे. पुस्तकाचं नाव आहे गवताचे भाले नको तिथे टोचतात. एक मिनिट, हे आ अक्षर कशाला जोडलं पुढे? नाही, त्याची भावना होती म्हणून ती त्या केली. भावना तुमच्याकडेच ठेवा. हा, तुमचा हा परिच्छेद आहे. माझ्या ताजमहालाला तुमच्या घाणेरड्या विटा लावायच्या नाहीत.
काय काय मोठं पुस्तक आहे हातात आपल्या. हा. तर आता ते तुम्ही वाचणार आहात. हे वाचणार आहे आणि मी काय झालं? नाही नाही हे आत खोचलं काढलं ते मी. दोन घाई करू नका. हा. ए सुनैना नको निराश नाही, अजून वेळ आहे. सुनेला थांबाल जरा. सुनैना नको निराश होस. काय निराश का नको होऊ सांग ना. हे जग माझ्यासाठी संपलंय. मला जगण्याची इच्छाच राहिली नाही आई. नाही नाही बाळा असं बोलू नकोस. हे जग ना फार सुंदर आहे. जरा स्वतःचं दुःख विसरून खिडकी बाहेर बघ. पावसाचे थेंब कसे पडतायत. टप 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 टप. दूरवर कुठेतरी डोंगरात झरा वाहतोय. खळखळ 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 खळखळ. वारा वारा बघ कसा घोंगावतोय. तुझ्या आजूबाजूला हा वारा घोंगावतोय. हा घोंगावणारा वारा तू असा उरात भरून घे. हा घोंगावणारा वारा तू असा उरात भरून घे आणि जगायला शिक ना बाळा. निराश होऊ नकोस. श्वास भरून घे आणि छानपणे जग. मोकळी हो. काय करू याचं मी. काय ती कुठली पद्धत आहे बासरी वाजवायची. जस्ट एक एंटरटेनमेंट म्हणून. थोबाड फोडेन ना. हे काय आहे. याच्यासाठी मला इथे बोलवलंय. नाही तुझी लायकीच नाही. तुझ्या या रंगमंचावर कोणी येऊन तुझा आदर सत्कार स्वीकारायची लायकीच नाही. ऐका, तुझी. ऐका, नाही, नाही,